दाभोळमधील कन्या शाळेच्या इमारतीबाबत निर्माण झालेला वाद हा केवळ पालकांच्या बालहट्टापायी निर्माण होत असल्याची चर्चा सध्या दाभोळमध्ये सुरू आहे। याशिवाय या प्रकरणातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे आता हे प्रकरण ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेचा विषय देखील बनले आहे। यावरून महायुतीमधला असमन्वय गावातील 35 मुलींच्या शिक्षणावर थेटपणे परिणाम करत असल्याचे चित्र सध्या दाभोळमध्ये पाहायला मिळते। दाभोळ ग्रामपंचायत हद्दीतील आणि ग्रामपंचायतीच्याच मालकीच्या जागेत मागील काही दशकांपासून उभी असलेली ही कन्या शाळा सध्या गावातील वादविवादाचे मुख्य कारण बनले। जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्यातही केवळ मुलींसाठी असलेल्या शाळांना सध्या अपेक्षित पटसंख्या नसल्याने या कन्या शाळेतील 1ली ते 4थीच्या मुलींना दाभोळमधीलच जिल्हा परिषदेच्याच नियमित शाळेत सामावून घ्यावे असा ग्रामसभेत संमत झालेला ठराव ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवण्यात आलाय। याशिवाय या कन्या शाळेच्या इमारतीवर इथून पुढे कोणताही शासकीय खर्च केला जाऊ नये अशी देखील मागणी याच ठरावाच्या माध्यमातून केली गेली आहे। मात्र असं असताना देखील या कन्या शाळेच्या पालकांनी अचानकपणे ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाच्या विरोधात भूमिका घेतल्याने या वादाला तोंड फुटले आहे। याबाबत दाभोळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केल्या गेलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरपंच सौ राखी तोडणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कन्या शाळेची जी जुनी इमारत आहे ती पूर्णपणे निर्लेखित झालेली असताना मोडकळीस आलेली असताना आम्ही तेथील मुलींची व्यवस्था मराठी शाळेमध्ये सुसज्ज इमारतीत केलेली आहे आणि तिथे सर्व प्रकारची व्यवस्था केलेली असताना सुद्धा पालकांचा आणि शाळेचा हा हट्ट असा आहे की ती जी निर्लेखित इमारत केलेली आहे तिथेच बसण्याचा। तर हा अट्टास पालकांचा काय हे आम्हाला समजत नाही आहे। त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांची पर्यायी व्यवस्था आम्ही मराठी शाळेमध्ये केलेली आहे आणि तिथे सुद्धा कन्या शाळा वेगळी आणि मराठी शाळा वेगळी असं आम्ही व्यवस्थेचं आयोजन तिथं केलेलं आहे। यासाठी ग्रामसभेचा ठराव झालेला आहे आणि तो सर्वांच्या समोर मंजूर पण झालेला आहे आणि असं असताना देखील पालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। जे काही माहिती किंवा व्हिडिओ प्रसारित झालेत तर त्यात पालकांनी सर्वतोपरी आम्हाला आमदारांचं सहकार्य आहे असंच वक्तव्य केलेलं आहे। आम्हाला ग्रामपंचायतला आश्चर्य वाटतंय की या सगळ्या विकास एवढं ग्रामपंचायत करत असताना या मागे आमदारांचं सहकार्य आहे हे पाहूनच आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतंय। ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाच्या अचानकपणे विरोधात जाणाऱ्या पालकांना स्थानिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं मत दाभोळच्या सरपंच सौ तोडणकर यांनी व्यक्त केलंय। तर उपसरपंच अभय गोयतळे यांनी देखील या प्रकरणात आपल्याला राजकीय हस्तक्षेपाचाच संशय असल्याचं सांगितलं आहे। याच्यात थोडासा मला राजकीय वास येतोय की एवढी चांगली सुसज्ज अशी इमारत आम्ही त्या मुलांना अशा कन्या शाळेच्या बसण्यासाठी व्यवस्था केली असताना सुद्धा तिथे पालक आपल्या मुलींना बसण्यासाठी पाठवत नाहीत। याच्यामागे काहीतरी राजकीय कट असावा असंच आम्हाला वाटतंय। आपण जो व्हिडिओ पाहिलात म्हणजे आम्ही जे व्हिडिओ आता पाहतोय सगळे तर त्यात त्या पालकांनीच स्थानिक आमदारांचं नाव घेतलं की स्थानिक आमदारांचा आम्हाला ह्याच्यात पाठिंबा आहे। दरम्यान या कन्या शाळेतील सर्वसामान्य मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट ग्रामपंचायतीकडून घातला जात असल्याचा आरोप या मुलींच्या पालकांकडून करण्यात आला आहे। मात्र या आरोपात कोणतेच तथ्य नसून कन्या शाळेची इमारत मोडकळीस आल्यापासून दाभोळमधील लोकमान्य टिळक विद्यालयामध्ये या मुलींची तात्पुरती व्यवस्था ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरूनच केली गेली होती। तर आता या कन्या शाळेच्या नजीकच असलेल्या दाभोळ जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर 1 मधील 2 स्वतंत्र आणि सुसज्ज वर्गखोल्यांमध्ये या मुलींच्या बसण्याची कायमची व्यवस्था करण्यात आली आहे असे सांगत सरपंच सौ राखी तोडणकर यांनी पालकांचे हे सर्व आरोप खोडून काढले आहेत। दरम्यान ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून या इमारतीच्या दुरुस्तीचा कार्यादेश जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून काढण्यात आला आहे। या वर्क ऑर्डरनुसार काम करण्यास आलेल्या ठेकेदाराला ग्रामपंचायतीकडून विरोधही करण्यात आला आहे। त्यामुळे सध्या मोडकळीस आलेल्या कन्या शाळेच्या इमारतीबाबत आणि ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या जागेबाबत ग्रामपंचायतीची नेमकी भूमिका काय आहे ते देखील पहा। दाभोळ कन्या शाळेची इमारत ही दाभोळ ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेत आहे। त्याचा रितसर आमचा सातबारा आमच्या मालकीचा आहे ग्रामपंचायत दाभोळच्या। दाभोळ कन्या शाळा आणि दाभोळ जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 एकत्रित करण्यामागे आमचा एवढाच हेतू फक्त होता
की त्या दोन्ही शाळांचं पट एकत्र झाल्यानंतर एक शिक्षक विद्यार्थ्यांना वाढणार आहे, त्याच्यात विद्यार्थ्यांचा फायदा, शासनाचा एक शिक्षक मोकळा झाला तर शासनाचा फायदा, आणि आमचा याच्यामध्ये फायदा असा की आमची ग्रामपंचायतीची जागा आहे ती आम्हाला तिथून मोकळी करून मिळेल. आम्हाला त्याच्यावरती चांगला सुसज्ज हॉल, कम्युनिटी हॉल, ज्याच्यामध्ये बचत गटांसाठी काहीतरी आम्ही करू शकतो, ज्याच्यामध्ये आम्ही व्यायामशाळा करू शकतो आणि लोकोपयोगी त्याच्यामध्ये काही उपक्रम असतील ते आम्ही राबवू शकतो. त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या गावाचा विकास करायचा आहे. त्याच्यामध्ये आमची विनंती राहील की आमच्या विकासात कोणी अडथळा आणू नये, आणि असा अडथळा आणल्यास मग त्याला मात्र नाईलाजाने जनता त्या पद्धतीतच मग उत्तर देईल. तिकडे आम्ही 26 तारखेला जो आमचा ग्रामपंचायतीचा हा जो हक्क आहे, जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो अधिकार आहे, तो आमचा डावलला जातो आहे शिक्षण विभागाकडून आणि बांधकाम विभागाकडून. त्यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसतो आहे. आमरण उपोषण आहे आमचं. आणि कारण काय माहिती आहे का की ह्याच्यात कुठेतरी वेगळ्या पद्धतीत सगळं हे घडवलं जातं आहे, आणि आमची एवढीच मागणी आहे की ह्याच्यात आम्हाला ह्याच्यातनं न्याय मिळावा. आणि त्यांचा हा म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर बालहट्ट आहे उगाचच. कारण त्यांची मुलं 2-3 वर्षांतर कुठे जाणार आहेत, ती पुन्हा हायस्कूलमध्ये जाणार आहेत. मग त्याच्यासाठी हा हट्ट कशा? बरं, दरवर्षी बघायला गेलं तर पटसंख्या कमी होते शाळांची. आता आज ती त्यांची काहीतरी 35 आहे, पुढच्या वर्षी ती 30वर येणार. त्याच्यापुढे मग एवढी मोठी इमारत त्याच्यासाठी आपण ठेवायची, त्याच्यापेक्षा कुठेतरी गावाचा काहीतरी त्याच्यासाठी आपण गावाच्या विकासासाठी काहीतरी इमारत उभी करू ना तिथे. आणि आज आम्हाला माहिती आहे की आता आम्ही जेव्हा BJPचं काम करतो इकडे, आम्हाला खात्री आहे ना की आज आम्ही म्हटलं तर तिथे काही कोटीत निधी आणू शकतो त्या इमारतींसाठी. चांगली इमारत, एखादी देखणी इमारत आम्ही तिथे उभी करू. एकूणच या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायतीच्या अधिकारांची आणि हक्कांची पायमल्लीच जिल्हा परिषद बांधकाम आणि शिक्षण विभागाकडून होत असल्याचे स्पष्ट होते. कन्या शाळेच्या सातत्याने कमी होत जाणाऱ्या पटसंख्येला दुसऱ्या शाळेत सामावून घेऊन आम्हाला आमची जागा मोकळी करून द्यावी, एवढी साधी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात येते. संबंधित पालकवर्गाने राजकारण बाजूला ठेवून ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून हा विषय समजावून घ्यावा, अशी विनंती देखील ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. महायुतीमध्ये असलेल्या असमन्वयाच्या अनेक घटना तालुक्यातून समोर येत आहेत. दाभोळमधील हे प्रकरण देखील महायुतीमध्ये असलेल्या असमन्वयातून घडत असल्याचा निष्कर्ष समोर येतोय. यातून सध्या तरी ग्रामपंचायतीच्या हक्क आणि अधिकारांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट होते. या विरोधात येत्या 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे. मात्र उपोषणापूर्वीच या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष घालून दाभोळवासियांना न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी दाभोळ ग्रामस्थांकडून केली जाते. प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली.